नमस्कार, मंगल रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आजची रेसिपी आहे मटर पनीर। मटर पनीर बनवण्यासाठी सर्वात आधी इथे पनीर फ्राय करून घ्यायचं। त्यासाठी इथे पॅन मध्ये तेल घ्यायचं, यामध्ये पनीर टाकायचं आणि छान असं परतून घ्यायचं आहे। छान असं लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आणि तुम्ही ते बघू शकता छान असं पनीर परतून झालेलं आहे। काढून घेऊयात। त्यानंतर या तेलामध्ये कांदा टाकायचा आहे। इथे 2 ते 3 कांदे घेतले आहेत उभे चिरून। कांदाही भाजून घ्यायचं। कांदा भाजून झालेला आहे। यामध्ये खोबरं टाकायचं, लसूण, अद्रक आणि जीरा टाकायचा आहे। सर्व मिक्स करून घ्यायचं, हलकासा परतून घ्यायचं। छान असं परतून झालेलं आहे। यामध्ये आता टोमॅटो ऍड करायचं। इथे 2 ते 3 टोमॅटो घेतले आहेत। हलकासा परतून घ्यायचं आहे। थंड होऊन देऊयात। थंड झाल्यानंतर मिक्सर मधून वाटून घ्यायचं। थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि थोडं पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे कढईमध्ये तेल घ्यायचं, यामध्ये जिरा टाकायचं, 2 तेजपत्त्याची पाने, 1 दालचिनीचा तुकडा। त्यानंतर यामध्ये जे वाटण तयार करून ठेवलेलं ते टाकायचं, मिक्स करून घ्यायचं, हलकासा परतून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये मसाले ऍड करायचे। मिरची पावडर, तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता। पाव चमचा हळदी पावडर, अर्धा चमचा धने पावडर आणि 1.5 चमचा पनीर मसाला। सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। छान असं मसाल्याला तेल सुटेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही इथे बघू शकता छान असं मसाला मिक्स करून झालेला आहे। यामध्ये मटर ऍड करायचं, मिक्स करून घ्यायचं, हलकासा परतून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये पाणी ऍड करायचं। चवीनुसार मीठ टाकायचं आणि झाकण ठेवून 10 ते 12 मिनिटे शिजवून द्यायचं। 10 ते 12 मिनिटांमध्ये छान अशी भाजी शिजलेली आहे, तुम्ही ते बघू शकता। त्यानंतर यामध्ये पनीर ऍड करायचं आणि मिक्स करून घ्यायचं। पनीर टाकल्यानंतर पुन्हा एकदा 4 ते 5 मिनिटे झाकण ठेवून शिजवून द्यायचं आहे। 4 ते 5 मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता छान असं मटर पनीरची भाजी बनवून तयार झालेली आहे। एकदा मिक्स करून घ्यायचं आणि खूप चविष्ट अशी ही भाजी बनवून तयार होते। आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ चॅनलला सबस्क्राइब करा।